तर मित्रांनो, आत्ता जे पोहे ते रेडी होते, हे बघा बहुतेक रेडी झालेले आहे. आमच्याकडं कसं असतं ते दाखवतो, म्हणजे जे असतं ना हे पोहे असतं, आपण म्हणू शकतो की तळलेलं, वाफायलेलं नसतं. तर हे आमचा घराचा बॅकडोअर इकडून तुम्ही बघा, एवढं जबरदस्त म्हणू शकता जंगल शेतू वगैरे ना, पाहू शकता तुम्ही, जबरदस्त बघा, एकदम नॅचरली हवा वगैरे येते. तर मित्रांनो, हे गावाकडचं घर आहे. हा माझा मुलगा आरव. आरव इकडे बघ. मी क्रिकेट खेळतो, येता का क्रिकेट खेळायला? ऊन पडत रे बेटा. तर मित्रांनो, हे गावाकडचं घर आहे. बहुतेक डबा रेडी होतोय आणि इकडून जसं आलो ना आपण, सध्या एवढी उष्णता, भयानक उष्णता आहे. कूलर आहे, पंखा आहे, वरचा पंखा चालू ठेवलेला, आणि इकडं माझी कार आहे, पाहू शकता ती. तर आता आपण पोहे नेणार आहोत शेतामध्ये आणि पार्टी करणार आहोत. तर मित्रांनो, 2 पाण्याच्या बॉटल्स उष्णता आहे, हे फरसाण चिवडा आहे आणि याच्यात पोहे रेडी आहे. आपण आता शेतामध्ये जाणार आहोत. ते 2-3 छोट्या ताट वगैरे आपण घेतलेले आहेत. हा सर्व सेटअप आता आपण शेतामध्ये घेऊन जाणार आहोत. गरम आहे बेटा, थांब, हो चल, असंच पकडायचं. चला मित्रांनो, आता शेताकडे जाऊ आपण. पहिले माझी कारची चाबी आणि गॉगल. चला, घातली चप्पल. हे कुठं ठेवशील डब्बा? माझ्या हातात नको ठेवू, तुझ्या पायाजवळ असंच ठेव. घे, त्या पाण्याच्या बॉटल आहेत ना, त्या मागे जरी ठेवले तरी चालेल. माझ्याकडे नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र गतीश पाटील. कसे आहात? आशा करतो व्यवस्थित असाल, म्हणजे आरोग्यदायी असाल. मी तुमचा मित्र गतीश पाटील. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आमच्या शेतामध्ये, पार्टी करणार आहोत. पोहे तुम्हाला माहिती का मित्रांनो, मी स्वतः पुण्यामध्ये असतो. मुंबईमध्ये वाफायलेले पोहे असतं. पण एक सांगू का, तुम्हाला आवडत असेल, मला तर अजिबात आवडत नाही ते. कारण वाफायलेले पोहे ना असं कोरडं लागतं, त्यात ते सांबर वगैरे टाकतात. पण एक सांगू का, तो सर्व जुगाड आहे ॲक्च्युली. जसं मी आता प्रॉपर खानदेशचा आहे ना, खानदेशमध्ये काय माहिती आहे का, तळलेलं पोहे असतं, म्हणजेच थोडं फ्राय केलेलं असतं, त्यात शेंगदाणा, तेल, आता वाफायलेल्यामध्ये पण असतं, पण ते फ्राय केलेलं नसतं, म्हणून ते एवढं खास लागत नाही. तर त्याची आपण पार्टी करणार आहोत शेतामध्ये, आणि मम्मी पप्पा पण शेतामध्येच आहेत. मी घरून जाणार, कारण माझी तब्येतीचा इश्यू असल्यामुळे मी घरीच असतो. तर घरून शेतामध्ये जाणार आणि तिथं मस्त पार्टी करणार आहोत. चिवडा वगैरे, कांदा, आणि शेतामध्ये एक फेरफटका मारणार आहोत. तर चला, तर मित्रांनो, माझ्यावर कंटिन्यू राहा, आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला तर मित्रांनो, आज आपण करू पोहे पार्टी. काय म्हणतो तू? काय नाही, तुम्ही कसे आहात? आता शेताचा रस्ता, पप्पा गाडी येते ना, पुढं गाडी येते. ठीक आहे, चल जाऊ आपण. हा, कट करतो मी, पकड. काय रे, डबा पण काढला आणि एक पाण्याची बॉटल तिकडेच राहिली. नाही आहे ना. तर आता इथं गाडी आपण पार्क केलेली आहे, सावली आहे. इथं मला दिसते का मित्रांनो, ही सावली आहे, आणि इथून आता गाडी जस्ट लॉक केली. तर काय घेऊ, दाखवून डबा दाखवू, चल पुढं. तर हे पूर्ण शेती मित्रांनो, तुम्हाला तुरीचं दिसत असेल. हे बघा, इकडं तूर, तुम्हाला सावली दिसते का? चल चल चल. नाही कोणती? हे बी शेती नाही.
अरे ते पण दाखवलं की. बाबा तिथे तर आता त्याच्यामध्ये कांदे वगैरे काढतायत घरचे. इकडे रे, ए मम्मी कुठे बस नाही. तर मित्रांनो ही गवारमध्ये आपण इकडे पार्टी करणार. चला 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 चला. नमूद पकड बेटा, नमूद पकड. अरे वाह क्या लोकेशन आहे. बाबा हे पकडावा, पकडा 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 नाव. कसलं लोकेशन पाहिलं का. गवारीची लागवड इथं केलेली आहे आणि तिथंच आपण करणार आहोत. 2-3 झाड खायचे ना, 2-3 तोडलं त्यांनी. पोहे आणि चिवडा. मम्मी नहीं खाएंगे. बाटली माती मिक्सर घेऊन जा. मिक्सर कधी लावलंय मिक्सर. गुरु एक काढा चिवडा काढा बेटा इथून. ओके बाबा चिवडा काढून जाऊ. चिवडा तुला बी आणलं दे ना मग. एवढा कोण खाईन इथला मोठा चिवडा लिहून. टाका पटकन पोट मग खूप चालू आहे. आम्ही हा डबा घेतो, एवढंच खाणार. गरम आहे एवढंच खाणार. काय करू आपण. दुसरं बाबा खाणार. डिश घेऊन घेऊ का. मग डिश एखादी हां चम्मच आणि डिश घे. ते पूर्ण थैलीच घे. घे थैली घे पूर्ण. हां घे तशी. चला आता तिकडं बसू आपण झाडाखाली. आपला डबा द्या नाही मी पकडतो द्या. गरम आहे बरं का. हा 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 कशाला हवंच पडते एवढं गरम असून कशाला हवंच पडतं. ही आमची बाईक. चला बसलेले. इकडं फिर. इकडं खाली उतरायचं निंबाच्या झाडाखाली. मित्रांनो हे काय माहिती आहे का, हे शेतातून जेव्हा माल नेतो ना आपण तेव्हा हा सेटअप केलेला आहे. 2 व्हीलरला अटकवलं जातो. याच्यात ट्रे आपला असं सॉरी हे कॅरेट ठेवले जातात. कमीत कमी 6 कॅरेट येतं बसतात. चल अरे म्हणून तुला लागतं माहिती आहे का. पाण्याचा ड्रम कुठे रे, आजीला विचार. तर मित्रांनो हे लोकेशन जेवणाला परफेक्ट आहे. सॉरी नाश्त्याला असं आहे का. तर इथं बघा मस्त पपई लागलेले आहेत. मस्त पपया इथं लागलेले आहेत. इथं बसणार मस्त आम्ही. डबा इथं तो एकदम सेटअप रेडी ठेवलेलं आहे. हवा एवढी चालू आहे ना, भयानक हवा चालू आहे सध्या. मेचा महिना स्टार्ट झालेला आहे. अच्छा चप्पल काढ नाश्ता करताना. नाही ना तसं नाही बेटा, आपले संस्कार आहेत ते. लगे हात धुवून घे. पायाला चप्पलला हात लावला तर असं काढून घे थोडं थोडा. मस्त शांत खाणार आहेत आपण व्यवस्थित.
हात धुतलं हां काढ चप्पल हात धु शाबास ओपन कर पाणी पी नाही काढता येत बस खेळत नको ठेव दे अरे ठेव ना पुरुष ओपन कर अरे हे ते ओपन कर हां संपल ताण त्याला बाप येतो काय करू बरं ओपन पकड असं पकड कॅमेरा चालू आहे नमून पकड उलटा नको पकडू ओके बाहेर मित्रांनो पोहे रेडी आहेत थांब बेटा थांब तर याला वाफायलेले पोहे समजू शकता तुम्ही गरमागरम आहे ते कॅमेरे तशी क्वालिटी पार्सल नाही हां असं जरा पोहे घ्यायचे सगळं अच्छा घे कसं घ्यायचं घे याच्यातच खाऊन घे कॅमेऱ्यात काहीतरी लागलेलं दिसते रे मला इकडून निघा तिकडून निघा अशा प्रकारे पोहे आम्ही घेतलेले विषय असा होता तुम्ही म्हणत असाल की दादा तू फसवतोय तू म्हणतोय पोह्याची पार्टी केलेली आहे पण काय माहिती का इथं काही नव्हतं घरून आम्ही पोहे आणलेलं होतं पण इथं आम्ही वनभोजन टाईप म्हणजे हा नाश्ता आहे ना पोह्याचा हा शेतामध्ये करणार आहेत कांदा वगैरे काय आणला नाही बेटा तू असंच खाणार आहेत आम्ही कारण ऊन पण खूप आहे आणि हे पूर्ण बघा ना तुम्ही या भेंडी हिला भाव नाही आहे म्हणून असं याला म्हणजे सोडून दिलेले आहे आणि मेंढी वगैरे यांनी ते चारल्यामुळे ना काही शिल्लक नाही आहे तिकडं तुम्हाला वालच्या शेंगा वगैरे दिसत असेल तिकडं तुम्हाला बरेचसे भाजीपाला वगैरे दिसत असेल तर थोडंसं आता पेट पूजा करू ठीक आहे तुमचं स्पेशल हे माझं स्पेशल अच्छा खाऊन बघ कसं वाटतं आणि मला रिव्ह्यू सांग मस्त अरे तोंडात घातल्या का तो पण बाकी लोक सगळं स्क्रिप्ट करतो का रे नवीन का मी खाणार आता अरे नवीन खा ना मग आता या व्हिडिओवर मित्रांनो ही चालू आहे पोहे पार्टी मी आणि माझा मित्र आरव सोबत असले नाव गुरु आहे काय सरनेम आहे पप्पाचे पडतात आरव म्हणजे पप्पा लाडत पडला अच्छा त्याचं गुरु नाव म्हणजे इथं तो पण नाव म्हणू शकतो आपण आणि शाळेत त्याचं प्रॉपर नाव आहे आरव पाटील ठीक आहे होय काय यार तुझा रिव्ह्यू सांग काहीतरी सांग ना किती तास सांगू अशा प्रकारे बरंचसं फिनिश झालेलं आहे काढले गेलेले आहे तुम्हाला दिसतंय का इथं मी कॅमेरा ठेवला होता याच्यावर कारण एक क्रिएटरला असा जुगाड करावाच लागतो तिकडे मम्मी शेतात काम करते माणसं मी येत नाही तर मित्रांनो शेतकरी लोकांचे खूप हाल चालूच सध्या झालं फिनिश कसं वाटलं 5 मिनिटात खायचं मज्जा अजून आहे किती मिनटात 5 मिनिटात खायचं मज्जा अजून आहे तोंड नकलाव ना पाण्याच्या बॉटलला आजी पण पिणार होती तुला घाण सवय रे पाण्याची बॉटलला तोंड लावतो डायरेक्ट हा तिथं ती बॉटल घेऊन घे ना म्हणजे तिकडची नाही का ती ब्ल्यू बॉटल हां ती नाही पिऊन घे ना कशाला पितो काही नाही होणार तर हे सर्व जमा कर आणि व्यवस्थित पॅक कर ओके ठीक आहे गाडीच्या चाबी जायचं आता कुठं बाबांकडे बसू ना बाबाकडे जायचं चला मित्रांनो तुम्हाला दिसतोय का हा कांदा रेडी केलेला गेलेला आहे शेतामध्ये एवढा भारी कांदा असतो मित्रांनो
पण शेतकऱ्याला कधी भावच मिळत नाही याला. 8 रुपये 10 रुपये किलो जातो. चला पूर्ण घाण झालेली या शेतामध्ये. पुढे खेळतोय आरव आणि हे पप्पा बघा तुम्ही लाकडं वगैरे तोडतात. गावाकडं असंच असतं. याला मोहई म्हणतात लाकडाची, तुम्हाला माहिती. हे बघा. मित्रांनो हा पूर्वी हा रोड जो होता इकडं बसमार तामसवाडी नावाची गावं होती पहिले. हा प्रकल्पग्रस्त इकडं डॅम वगैरे बांधण्यात आला म्हणून हा रस्ता तर पुढं कट झालेला आहे आणि इकडं हा आपला साखरीकडे जातो. रस्त्याच्या काठावरच आमचं हे शेत वगैरे आहे, ते पाहू शकता.